राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख झाले वो साजने सुख झाले वो साधणी तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे हरी जिंकावा संसार जिंकावा संसार येणे नावे तरी शूर 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 जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार येणे नावे तरी शूर 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 हेर कायती बापुडे हेर कायती बापुडी हेर कायती बापुडे हेर कायती बापुडी किर अहंकाराची घोडे किर अहंकाराची घोडे कीर अहंकाराची घोडी कीर अहंकाराची घोडी कीर अहंकाराची घोडी कीर अहंकाराची घोडी पण ऐशा नावे पण ऐशा नावे पण ऐशा नावे पण ऐशा नावे देवधरी जे तो भावे 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 हेर कायती बापुडे हेर कायती बापुडी हेर कायती बापुडे हेर कायती बापुडी किर अहंकाराची घोडी किर अहंकाराची घोडी कीर अहंकाराची घोडी
मने जावे तुका मने जावी तुका मने जावे तुका मने जावी सत्कीर्तीने बरवे जावे सत्कीर्तीने बरवे कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे एरकायती बापुडे एरकायती बापुडी एरकायती बापुडे एरकायती बापुडी किरांकाराची घोडी किरांकाराची घोडी किरांकाराची घोडी किरांकाराची घोडी किरांकाराची घोडी किरांकाराची घोडी विठोबार कुमारी पार कुमारी विठोबार कुमारी पार जय कुमारी जय विठोबार कुमारी पार जय जय कुमारी विठोबार कुमारी पार जय कुमारी जय विठोबार कुमारी पार जय कुमारी जय विठोबार कुमारी पार कुमारी झुंकावा संसार झुंकावा संसार झुंकावा संसार झुंकावा संसार 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 झुंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार झुंकावा संसार झुंकावा संसार झुंकावा संसार झुंकावा संसार झुंकावा संसार झुंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार येणे नावे तरी सूर येणे नावे तरी सूर येणे नावे नावे तरे सुरयन नावे येन नावे तरे सुरयन नावे येन नावे
नावे येणे नावे तरी सुर येणे नावे तरी सुर येणे नावे येणे नावे येणे नावे तरी सुर येणे नावे तरी सुर येणे नावे तरी सुर येणे नावे तरी सुर येणे येणे नावे येणे नावे येणे नावे तरी सुर येणे नावे तरी सुर येणे नावे येणे नावे तरी सुर येणे नावे येरे सुर 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 येर काय ते बापुडी येर काय ते बापुडी काय ते बापुडी येर काय ते बापुडी काय ते बापुडी बापू काय ते बापुडी काय ती बापुडी काय ती बापुडी काय ती किर अहंकाराचे तो घोडी घोडी किर अहंकाराचे घोडी घोडी किर अहंकाराची घोडी घोडी किर अहंकाराची घोडी 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 किर अहंकार राग मला पण अवघड जातोय किर अहंकाराची घोडी 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 किर अहंकाराची घोडी येर काय ते बापुडी 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 किर
घोडी 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 ये र काय ते बापुडी काय ते बापुडी आ काय बापुडी बापुडी काय काय ते बापुडी विठ्ठल बोला सर्वांनी टाळी वाजवा विठाल 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 टाळी वाजवा म्हणा विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 विठाल विठ्ठल विठ्ठल बोला कुंडली अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय टाळी वाजवा टाळी वाजवा हरे विठ्ठल 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 विठाल विठाल विठ्ठल 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 कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर भगवान की भगवान बाबा की जय विठ्ठल 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 जिंकावा संसार विठ्ठल 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 विठ्ठल
तरी शूर हिरकायती बापुडी कीर हंकाराची घोडी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे विठ्ठल जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर कायती बापुडी कीर हंकाराची घोडी संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय यांनी शूरांचं वर्णन केलेलं आहे, अर्थात संतांचं वर्णन केलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना शूर होण्याकरता उपदेशही केलेला आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला कोणती नदी आहे? बिंदुसरा सिद्धपणा या 2 नद्यांच्या पवित्र अशा तीरावरती भगवान महादेवांचं हे पुरातन असलेलं स्थान, ज्या जागेचंच नाव महादेव मळी मळी म्हणतात. आणि यामध्ये हे संगमेश्वर भगवंताचं वास्तव्य सानिध्य वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य भगवान बाबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. हा पंचक्रोशी आहे. त्यांच्याच कृपाशीर्वादाने त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य पुरुषोत्तम बाबा यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील सर्व भाविक भक्त सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुरू असलेला हा उत्सव आणि उत्सवातील आजची बाबांच्या प्रेमाने आग्रहाने माझ्याकडे आलेली सेवा आहे. सेवेकरता या ठिकाणी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे मृदंगाचार्य आबा महाराज आहेत, बळीराम महाराज आहेत, यांचं नाव बाबांचं राम महाराज आहेत, सगळीच मंडळी आमचे बाबा आहेत आणि माझ्यासमोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जुने श्रोते सज्जन आणि माता भगिनी, या संस्थांशी जोडले गेलेली अनेक गावं, संस्थांवर प्रेम करणारी सर्व मंडळी, विठ्ठल विठ्ठल अनेक वर्षापासून हा महाशिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. मला असं वाटतंय बाबांनी सुरू केलेला असेल. किती वर्षे यावर्षी सांगता येत नाही. अनेक वर्षापासून हा उत्सव सुरू आहे आणि हा महाशिवरात्रीचा उत्सव आहे. भगवान महादेवांचं हे स्थान परिसर
आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हर यांचं ऐक्य सांगितलेलं आहे. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी जे मुख्य 5 पर्वकाळ सांगितले भागवत धर्मामधले, पर्वकाळ भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. म्हणून शिवरात्र हा भागवत धर्मीयांकरता मोठा पर्वकाळच आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या संप्रदायामध्ये आदिगुरु म्हणून ज्यांचं स्थान आहे, ज्ञानोबारायांनी आपली परंपरा सांगताना असं म्हटलंय, आमच्याकडे हे जे ज्ञान आलं कुठून आलं ना, तरी आदिगुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा आला जो आमुते. हे जे वाक्य आहे हे गहिनीनाथांच्या मुखातलं वाक्य आहे. गहिनीनाथ महाराज म्हणतात, हा जो बोधाचा परंपरा आमच्यापर्यंत आलेली आहे. निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथ महाराज सांगतात, हा बोध तुम्ही हातात घ्या. आणि घोर असा कळीकाळ आलेला आहे. तेने कळी कळी तू भूता आज्ञा निवृत्तीनाथा केली आईसे, याच्या अगोदरची वेळ. आणि मग तेने कळी कळी तू भूता आला देखोनी निरुता आज्ञा निवृत्तीनाथा केली आईशी. कोणती आज्ञा केली? ही आज्ञा केली, आदिगुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा. तो तुम्ही हातामध्ये घ्या आणि सगळ्या जगाकरता त्या ठिकाणी हे भांडार खुलं करता. मग निवृत्तीनाथ महाराज आमच्या अगोदरच कृपाळू, आधीच तो कृपाळू. वरी झाला गुरु आज्ञेचा बोलू, झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. आणि मग निवृत्तीनाथ महाराज अगोदरच कृपाळू आणि त्यांना गुरूंची आज्ञा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांनी मला आज्ञा केली. एवं गुरुक्रमेला धले जे समाधे धन आपुले, ते ग्रंथे बांधोनी दिधले गोसावी मज. म्हणून आपले आदिगुरु कोण आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, 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 आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य.
म्हणतात भगवान शंकरांना केदारराग खूप आवडतो, म्हणून केदार म्हटला बरं का. तुलसी रामायणामध्ये सुरुवातीला जे वंदन केले तुलसीदास महाराजांनी, त्याच्यामध्ये भगवान शंकरांचं वर्णन गुरु म्हणूनच केलं. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. भगवान शंकर हे गुरु आहेत. पण कसे गुरु आहेत? नुसते गुरु नाही बरं का. वंदे बोधमयम नित्यम, त्यांचा बोध जो आहे तो नित्य बोध आहे. त्यांचा बोध देशावर अवलंबून नाही, त्यांचा बोध वेशावर अवलंबून नाही, त्यांचा बोध व्यक्तीवर अवलंबून नाही. विठ्ठल विठ्ठल महादेव त्या ठिकाणी स्मशानामध्ये वास करतात, पण स्मशानात असले तरी त्यांचा बोध कायम आहे, त्यांचा आनंद कायम आहे. जणू काय आपल्याला महादेव सांगतात, आपला आनंद हा देशावर अवलंबून नाही, विशिष्ट देशावर अवलंबून नाही. कायम माणसाला आनंदी राहता आलं पाहिजे. माझा आनंद जो आहे तो देशावर अवलंबून नाही, नवे नवे माझा आनंद जो आहे तो वेशावर सुद्धा अवलंबून नाही. महादेवांच्या वेशाचं वर्णन संतांनी केलंय. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. जणू काय भोलेनाथ आपल्या सगळ्यांना सांगतात, आपला आनंद आपला बोध हा वेशावर अवलंबून नाही. आजकाल तुमचा आमचा आनंद वेशावर अवलंबून राहिला आहे. वेशावर म्हणजे कपड्यावर. चला येता का कीर्तनाला? आलो असतो पण मूड नाही म्हणतो. का मूड नाही? म्हटले कपड्याला इस्त्री नाही म्हणून. आता आपलं खेडेगावातलं बरं आहे बरं का, पण तुम्ही जर हाय सोसायटीमध्ये गेले तिथे त्यांना सगळं ब्रँडचं लागतं. कपडे ब्रँडची, बॅग ब्रँडची, चप्पल साधी नाही, नाही तर मग मूड जातो. आपला आनंद हा वेशावर अवलंबून आहे, आणि आपला आनंद हा वस्तूवर किंवा व्यक्तीवर सुद्धा अवलंबून नसला पाहिजे. भगवान महादेवांच्या आजूबाजूला जी लोक आहेत ती कसली लोक आहेत? हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, उतवे ताळे नाचती, 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 उतवे ताळे नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गजधर्म व्याघ्रांबर, गजधर्म व्याघ्रांबर. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर. रामायणामध्ये भगवान शंकरांच्या विवाहाचं वर्णन केले. कालच झालं आमचं कथेमध्ये. ती कैलास पर्वतावरून मिरवणूक निघाली लग्नाची, हिमालयात जायची. सगळे देव कैलास पर्वतावर आले, सगळे नटून आले, थटून आले, पण महादेवांच्याकडे कोणाचंच लक्ष नाही.
बऱ्याच वेळेला असं होतं, नवरदेवाकडं कोणाचंच लक्ष नसतं. हे तर महादेव आहेत, महादेवांच्याकडे कोणाचं लक्ष नाही, परंतु शिवगणांनी महादेवांचा शृंगार केला असं वर्णन केलं. शिवही शंभुगण करही शिंगारा, आही मोर संवारा असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळा शृंगार जो केला, विभूती लावली, मुकुट विस्कटलेला होता तो सरळ केला आणि एक साप वर बांधला मुकुटावरती, कमरेला साप, हातात साप, गळ्यात साप. आणि मग भगवान विष्णूंनी असं सगळ्यांना सांगितलं की यांच्याबरोबर चालण्यापेक्षा आपण थोडंसं पुढं चालू, देवाची आणखीन एखादी लीला पाहू. शिवगणांनी भगवंताला सांगितलं, देवांना आपल्याबरोबर चालायची लाज वाटते, म्हणून ते समोर निघून गेले. आता आपल्याबरोबर माणसं मग ते भगवान म्हटले आपल्याला माणसांची काही कमी नाही, माणसं नाही आली ना तर आपल्याकडे बाकीचं पब्लिक भरपूर आहे. गजचर्म व्याघ्रांबर, 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 कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, चर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर. सगळे जगातली भूत, खेत, प्रेत, पिशाच सगळे बोलवले. म्हणजे सगळे जगातली बोलवली आणि त्यांच्या मध्यभागी राहून सुद्धा हर्षयुक्त उमापती, जणू काय भगवान आपल्याला सांगतात अशा माणसांच्यात राहिलं तरी आपल्याला हसत राहता आलं पाहिजे. कधी कधी प्रसंग असा येतो, आजूबाजूचे लोक पाहिल्यानंतर असं वाटतं हे शिवाचे गणच आहेत. शिवाचे गण म्हणण्यापेक्षा सुद्धा आता भूतं राहिली नाहीत जास्त. एक महाराज मला म्हटले सगळी भूतं पळून गेली. म्हटलं का? माणसंच भूतासारखी वागायला लागली. पण अशा माणसांच्यात राहून सुद्धा आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. म्हणून हर्षयुक्त उमापती वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. वक्र चंद्र अपि यम आश्रितः सर्वत्र वंद्यते. तो वाकडा आहे म्हणे चंद्र, पण तरी सुद्धा सगळे त्याचं भगवंताला वंदन करतात, त्याला वंदन करतात. काही महात्म्यांनी असा भाव काढला, चंद्र ही मनाची देवता आहे, मन वाकडं आहे, कुटील आहे, पण भगवंताचा आश्रय केला ते मन सुद्धा वंदनीय होऊन जातं. काहींनी असा अर्थ काढला. त्यांना महादेवांना विचारलं, देवा हा चंद्र वाकडा आहे, कलंकी आहे, कुटील आहे, त्याला तुम्ही डोक्यावर का घेतलं? म्हटले तो किती वाकडा असू द्या, पण त्याचं नाव देवाच्या नावाबरोबर जोडलेलं आहे म्हणे. रामचंद्र कृष्णचंद्र म्हणून डोक्यावर घेतलं. विठ्ठल विठ्ठल महाशिवरात्रीचा उत्सव असल्यामुळे मी बोललो. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आपण निवडलेला आहे. महाराजांनी या अभंगातून शूरांचं अर्थात संतांचं वर्णन केलं. कारण महाराज स्वतः शूर होते आणि आपल्याला सगळ्यांना शूर होण्याकरता महाराजांनी उपदेश केलेला आहे. या अभंगामध्ये महाराजांनी थोडासा एक कठोर शब्द वापरला आहे. महाराज म्हणतात शूर व्हा, घोडी होऊ नका.
म्हणजे थोडासा कठोर शब्द वापरला आहे. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांनी असं लिहिलंय, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा वेगळी आणि तुकाराम महाराजांची भाषा वेगळी. प्रेम दोघांचं सारखंच आहे, पण ज्ञानोबारांची भाषा ही आईची भाषा आहे, तुकोबारांची भाषा ही वडिलांची भाषा किंवा बापाची भाषा आहे. ज्ञानोबाराय जास्तीत जास्त रागवले तर कोणता शब्द वापरतात? मूर्ख, गावंडे. पण तुकाराम महाराज रागवल्यानंतर काय म्हणतील काय सांगता येते. शिंदळीचे म्हणतात. किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. पण जरी रागावून बोललेले असले तरी त्यांच्या रागवण्यामध्ये सुद्धा प्रेम आहे बरं का. आई मुलावर रागवते, बाळ्या तिकडं उन्हात मरू नको, इकडं सावलीत मर. आता मरायचंय तर सावलीत काय आणि उन्हात काय, पण तिच्या मर म्हणण्यामध्ये प्रेम असतं. विठ्ठल विठ्ठल तसं संत काही कधी कधी आपल्यावर रागवतात, प्रेमामुळे रागवतात. असं म्हणतात सद्गुरू जोग महाराजांचं कीर्तन कुठेतरी नाशिकला झालं आणि कीर्तनामध्ये बंकट स्वामी महाराज उभे होते. एक प्रमाण तो जोग महाराजांनी बंकट स्वामी महाराजांना विचारलं आणि ते त्यांना आलं नाही. तर जोग महाराजांनी संपूर्ण समाजामध्ये बंकट स्वामी महाराजांचा अपमान केला. तू नुसता पाठे आहेस म्हणे. बंकट स्वामी महाराजांना काही वाटलं नाही, परंतु कीर्तन झाल्यानंतर एक मोठे वकील महाराजांच्या खोलीत गेले. म्हटले, महाराज बंकट स्वामी महाराज म्हणजे काही सामान्य होते का? सगळ्यांचं आदरस्थान होतं. तिन्ही ग्रंथ मुखपाठ होते त्यांचे, ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत. मोठे मोठे माणसं घडवले. भगवान बाबांना कोणी घडवलं? तुमच्या नाही, त्या गडावरच्या वामन भाऊंना कोणी घडवलं? मोठे मोठे महात्मे बंकट स्वामींनी घडवलेले आहेत. मी आग्रहाने म्हणत असतो, या महात्म्यांचे फोटो लावाच, पण त्याच्याबरोबर जोग महाराजांचा लावा आणि बंकट स्वामीचा लावा. विठ्ठल विठ्ठल वकील गेले आणि म्हणायला लागले, अहो बंकट स्वामी आमच्या सगळ्यांचं आदराचं स्थान आहे. महाराज तुम्हाला जे काय सांगायचंय तुम्ही त्यांचे कान धरा, पण खोलीत धरा, समाजात नका बोलू. जोग महाराज हसले, म्हटले, आम्ही काही रस्त्यावरच्या माणसावर रागवतो का? ते आमचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्यावर रागवतो. जिथं आपुलकी असते ना मनुष्य तिथं रागवतो. संत रागवतात. तुकाराम महाराज कधी कधी रागावून बोलतात, परंतु त्यांच्या अंतःकरणातलं प्रेम यांचा सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. यांचं सगळ्यांचं पुढं कल्याण झालं पाहिजे, बरं झालं पाहिजे, म्हणून महाराज रागवले. विठ्ठल विठ्ठल गोड बोलून काटा काढणाऱ्यापेक्षा कठोर बोलून रागवणारा कधी चांगला बरं का. आणि बोलावं लागतं कठोर, कधी कधी रागावं लागतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनावर दुसऱ्या अध्यायात रागवले. अर्जुनाचं एवढं वर्णन करणारे भगवान परमात्मा पण असा एक शब्द बोलले, क्लैब्यमास्मगम पार्थ. ए अर्जुना, नपुसक होऊ नको म्हटले. आता अर्जुनासारख्याला हा शब्द वापरणं म्हणजे, अर्जुन काय सामान्य होतं का? ज्या अर्जुनाचं वर्णन स्वतः भगवानच करतात, तो आज संग्रामी हारू जिंतीला, निवात कवचाचा ठाऊ फेडीला, पवाडा तो केला गंधर्वाशी. पण भगवान परमात्मा रागवलेले जरी असले तरी देवाचं प्रेम आहे. ज्ञानोबारांनी एक उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात, जैशी औषधाची एक कडवटपणी, अमृताची पुरवणी, वरी वरी हाच न दिशे परी गुणी प्रगट होय. तैसे वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ऐशे बोल ऋषिकेशे आदरिले बोलो. औषध कडू असतं, घेताना वाटतं नको औषध,
पण गुण आल्यानंतर म्हणतो बरं झालं घेतलं, कारण त्याच्यात अमृत होतं. तसं काहींचे शब्द कडू असतात, पण गुण येतो. विठ्ठल 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 तुकाराम महाराज म्हणतात घोडी होऊ नका, सगळ्यांनी शूर व्हा. कोणाला म्हणायचं शूर? कारण कोणालाही लोक शूर समजतात, स्वतःला लोक शूर समजतात. एखादी निवडणूक जिंकली कंसात पैसे देऊन, त्याला वाटतं मी शूर, फार शूर. सामान्य काही जिंकलं की माणसाला शूरत्व वाटतं. हे लौकिकातले शूर आहेत किंवा सामान्य शूर आहेत. आपल्या भारत देशामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव भरत. त्यांनी सगळं भूमंडळ जिंकलं. सगळे लोक त्याला विश्वजित म्हणायचे, पण त्यांची जी आई होती ती त्यांना भरत म्हणायची. आई जवळ गेले, म्हटले आई, सगळं जग मला विश्वजित म्हणतंय, तू मला विश्वजित का म्हणत नाही? आई म्हटली नाही म्हणणार. का म्हणत नाही? मला माहिती आहे तू सगळं जग जिंकले, पण अजून तुझं मन नाही जिंकलं, अजून तुझी इंद्रिय नाही जिंकली. खरा शूर कोण आहे? ज्याने इंद्रिय जिंकली, मन जिंकले, नवे नवे जिंकला संसार, तो शूर अभंगाचं पहिलं चरण. शूर आहे? कोणाला म्हणायचं शूर? तुकाराम महाराज म्हणतात, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. संसार जिंकावा आणि मग आम्ही त्याला शूर म्हणू. संसार म्हणजे काय? त्याला जिंकावा तुकाराम महाराज म्हणतात. जिंकावं शत्रूला लागतं. संसार आपला शत्रू आहे का? नाही जिंकलं तर काय होईल? जिंकलं तर काय फायदा होईल? आणि संसाराला कसं जिंकायचं? विठ्ठल विठ्ठल पहिला संसार शब्दाचा अर्थ काय? संसार म्हणजे काय? तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो त्याला संतांनी संसार म्हटलेलं नाही. आपण कशाला संसार म्हणतो? घर दार बायका मुलं. एखादीची पत्नी मरण पावली तर लोक म्हणतात वाईट झालो, त्याचा संसार बसला. पण बसलेला संसार 6 महिन्यांनी परत उभा राहतो. हा संसार शब्दाचा अर्थ नाही.
संसार शब्दाच्या व्याख्याशास्त्रात आले. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी सांगितलेली व्याख्या आपण नेहमी सगळे म्हणतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. आचार्य देवाला म्हणतात, हे देवा माम पाही माम पाही, माझं रक्षण कर. कशातून? त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, हा जो संसार माझ्या लागला. त्यांना कंटाळा येतो. ऐशा ऐशया परी, शरीराच ऐशा ऐशया परी, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. ऐशा ऐशा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. निर्मळ माणसाला लाज वाटते, निसुग माणसाला काय लाज वाटत नाही बरं का. निर्मळ असेल ना, तो बसताना विचार करतो, बसू का नको, येतो बसू का नको. आणि ज्याचे कपडे अगोदरच मळाले ते कुठेही लोळत राहतो. तसं निर्मळ माणसाला संसाराची लाज, ऐशी ऐशी अवकाळा, ही अवकाळ आहे. घेपे शरीराचा कांटाळा. संसार शब्दाचा अर्थ जन्म आणि मरण. ज्ञानोबारायांनी ही व्याख्या थोडी परिष्कृत केली. ज्ञानोबाराय म्हणतात, अगा उपजणी आणि निमने हे साचची जे का मानने, तो जीव लोकू मी म्हणे संसार उहन. जन्म आणि मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. जन्म आणि मरण शरीराला का आत्म्याला? शरीराला. आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला मरणही नाही. आपण शरीर का आत्मा? तुम्ही नका बोलू. बळीराम महाराज, आपण नेमकं कोण आहे, शरीर का आत्मा? बाबा काय असेल ते असू द्या, जाऊ द्या. मुख्य शरीरच. देहचे आपण पे मानिती, इंद्रियाते भोग्य म्हणती, या परती न स्मरती अनिक काय. देहाची वेगळे, आत्मज्ञान वेगळे पडे, तो माझा अंश आवडे थोडेपणे. आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. पण आपण अज्ञानामुळे आपल्याला शरीर मानतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून संसार मागे लागला ना. दिले इंद्रिये हात पाय हा डोळे मुख बोलाया वचन, डोळे बोलाया वचन. हा जनित जोडशी नारायण, जनित जोडशी नारायण. नाशे जीवपण भवरोग, इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान. नाशे जीवपण भवरोग, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन, जनित जोडशी नारायण. नाशे जीवपण आपली संसार म्हणजे काय ही चर्चा सुरू आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जन्म मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. ज्ञानोबारायांनी एक रूपक केलंय सुंदर. इच्छा द्वेष समुत्थेन त्या श्लोकावर. आता थोडी ऐशी गोठी सांगिजेल परियेशी, जे अहंकार तनुशी वालब पडले. मग इच्छा हे कुमारी झाली, ते कामाच्या तारुण्य आली.
तेथ द्वेषेशी मांडिली वराडी कतया दोहोस्तव जन्मला. जो द्वंद्व मोह जाहला तो आजियाने वाढविला अहंकारे. आणि मग हा संसार वाढत वाढत गेला. तेने भूते भांबावली संसाराच्या आडवा माझी पडली. महादुःखाच्या घेतली दांडेवरी. असं होतं. संसाराला कारण मूळ अहंकार आहे. म्हणून तुकोबारायांनी आजच्या अभंगात अहंकाराला संसार म्हटलंय. विठ्ठल विठ्ठल जिंकावा संसार. संसार जिंकायचा म्हणजे अहंकार म्हणजे संसार आहे. त्या अहंकाराला जिंकायचं. आता जिंकावा म्हणतात, हा आमचा शत्रू आहे का? शत्रूला जिंकावं लागतं. तर अहंकार आपला काय आहे? शत्रू आहे. अहंकार आपलं वाटोळं करतो. अहंकार आपल्याला दुःख देतो. अहंकार आपल्याला त्रास देतो. नवे नवे ब्रह्मरूप असलेला जीव जीव का झाला? अहंकारामुळे. बहुता एका अवांतरू ज्ञानोबाराय म्हणतात, अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. हो, जीव हा परमात्मा रूप आहे. जीव हा सच्चिदानंद रूप आहे. जीव हा व्यापक आहे. आता जीव का झाला? ज्ञानोबाराय म्हणतात त्याला भूत लागलं. भूत. कोणतं भूत लागलं? अहंकाराचं भूत लागलंय. जसं भूत लागलेला मनुष्य, ज्याला भूत लागलेला असतो तो काहीतरी बरळतो. असतो ब्राह्मण पण अल्ला अल्ला म्हणायला लागतो. समजायचं याला तिकडचं भूत लागलेलं आहे. सगळ्यात मोठं भूत म्हणजे आपल्या जवळच बसलेलं आहे. आपल्याला सगळ्यांनाच भूत लागलंय. भूत जबर मोठे गेवाई. नाथ महाराज म्हणतात हे जबरदस्त भूत आहे. कोणतं? अहंकाराच. अहंकार म्हणजे काय? तो कुठून निर्माण होतो? कसा त्रास देतो? हे सगळं वर्णन ज्ञानोबारांनी खूप केले. नाचवी चहूकडे तो अहंकार उगा. सगळ्याला नाचवतो. फार विचित्र आहे अहंकार. आपल्याला जे दुःख आणि अहंकार खरा शत्रू आहे. तुकोबारांचे काही अभंग आहेत. अहंकाराचे तोंड काळे दावी बळी अंधार. अहंकार तो नासा भेद. 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 नेदी सत्या आतळो. नेदी सत्या आतळो. नेदी सत्या अहंकार तो नासा भेद. नेदी सत्या आतळो. करवितो आत्महत्या. नेदी सत्य आतळो असं एक प्रमाण आहे. हा जगी निंदे व्हावा. म्हणून मी द्रौपद मुद्दाम म्हणलो ना, काही शूटिंग चालू आहे. चुकीचं येईल म्हटलं काय त्याच्या. अहंकारा तो नासा भेद जगी निंदे ओवळा. करवितो आत्महत्या नेदी सत्य आतळो. बघा, याच्याकरता ज्येष्ठ माणसांच्या समोर कीर्तन करायचं. गुरुहरींच्या समोर करायचं कारण एवढंच असतं. काही चुकलं तर हे दुरुस्ती होऊन जाते. नाही तर एरवी काय मग सगळे मान डोलावतात. त्यांचंही पाठ नसतं ना. तुम्ही म्हणाल तस. तुका म्हणे कसं? विठाला 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 अहंकार
अहंकार आपला शत्रू आहे. शत्रू शत्रू म्हणून जर कळाला तर त्याला पराजित करता येतं, मारता येतं. बरेच शत्रू असे असतात ते मित्र म्हणून राहतात, आपलंच खातात, आपल्याच गाडीत फिरतात आणि बरोबर आपल्या विरोधात काम चालू असतं. असं म्हणतात, महाभारतामध्ये वर्णन आलं, शकुनी मामाची 100 मुलं दुर्योधनाने मारली होती. दुर्योधनाने मारली. शकुनीला असं वाटलं आता मी याला मारून टाकणार, परंतु तो राजा होता, याला मी कसं मारू शकतो. शकुनीने विचार केला, याला मारायचं पण असं समोरासमोर नाही मारायचं, याच्याच घरात राहायचं, ह्याचंच खायचं आणि याला असं शिकवायचं की सत्यानाश झाला पाहिजे सगळ्या कुळाचा. केला बरं का त्यांनी. विठ्ठल 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 तसा हा अहंकार आपल्याच घरी राहतो, आपलंच खातो आणि बरोबर आपल्या विरोधात मतदान करतो, हा, आणि प्रचार पण करतो. अहंकार विचित्र आहे. कशाचा अहंकार होईल माणसाला सांगता येत नाही. कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला गुणाचा अहंकार, हे नंतरचे अहंकार आहेत बरं का. पहिला देहाचा अहंकार आहे. तेथ आडवा वया आले, जे दोष वैरी धोपटले, तया माझी पहिले देह अहंकारू, याचा पहिला कुरठा इंद्रिये. ज्ञानोबा म्हणतात ते आडवायला येतात, चांगल्या ठिकाणी जाऊ देत नाही. चला कीर्तनाला येता का? आलो असतो पण आमच्यासारख्याला शोभत नाही तिथे येऊन बसायचं. प्रतिष्ठा आडवी आली. आलो असतो, अमक्या अमक्या बुवाचं आहे का, ते माझ्या नंतरचे आहेत, मी कशाला येऊ. आडवा वया आले. रूपाचा अहंकार, गुणाचा अहंकार, सत्तेचा अहंकार, संपत्तीचा अहंकार आणि कशाचा अहंकार होईल. एक मनुष्य आला आणि म्हणायला लागला, आहे का मला अहंकार, आहे का मला अहंकार. म्हटलं तुम्हाला अहंकार नाही, याचाच अहंकार झालाय. भोगाचा अहंकार असतो तसा त्यागाचा सुद्धा अहंकार असतो. भोगाचा कळून येतो, त्यागाचा कळून येत नाही, पण तो खराब आहे. विठ्ठल विठ्ठल फार अहंकार विचित्र आहे. रावणाचं वाटोळ केलं कोणी? अहंकार. अनेक वेळेला प्रभू रामचंद्रांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. देवाला रावणाला मारायचं नव्हतं, देव हातात झाले, निराश झाले रावणाला मारल्यानंतर. सगळ्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. रावणाचा मामा आहे त्याने समजून सांगितलं, रावणाची आई तिने समजून सांगितलं, धर्मपत्नी मंदोदरी किती वेळा समजून सांगितलं असेल, नाही ऐकलं. भावानी समजून सांगितलं, लात मारली रावणाने कोणाला? बिभीषण महाराजांना, नाही ऐकलं. जा म्हणले तुला जायचंय, मी येणार नाही. रावणाला देव कळला नाही असं नाही, हे साक्षात भगवान परमात्मा आहेत, अवतार झालेला आहे, माहिती आहे. हो, खरं दूषण मोही समबलवंता, मारई न सके बिनु भगवंता. तो खरं दूषण माझ्यासारखे बलवान, त्यांना देवाशिवाय कोणी मारू शकत नाही, याचा अर्थ देवाचा अवतार झालाय. पण म्हणतो मी देवाला शरण जाणार नाही, कारण तामस देह भजन न होई म्हणतो. अहंकार. विठ्ठल 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 हा अहंकार असा एवढा विचित्र आहे की त्याला जिंकावं लागतं तरच शूर, पण नाही जिंकलं तर तो आपल्याला जिंकतो. आणि तो आपल्याला जिंकल्यानंतर तो आपल्याला घोडं बनवतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला बहुतेक जिकडं तिकडं घोडीच दिसतात दुसऱ्याच्यांना.
येर काय ती बापुडी एरकायती बापुडी एरकायती बापुडी एरकायती बापुडी एरकायती बापुडी एरकायती बापुडी एरकायती बापुडी किर अहंकाराची घोरी किर अहंकाराची गोरी गोरी एरकायती बापुडी एरकायती बापुडी अहंकाराची घोरी अहंकाराची घोरी एरकायती बापुडी एरकायती बापुडी एरकायती बापुडी किर अहंकाराची घोरी किर अहंकाराची घोडी किर अहंकाराची घोडी एरकायती बापुडी किर अहंकाराची घोडी घोडी किर अहंकाराची घोडी येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. येर शब्दाचा अर्थ आहे ज्यांनी अहंकार जिंकला ते शूर, आणि जे अहंकाराला जिंकत नाहीत ते येर. त्यांना अहंकार जिंकतो आणि अहंकार त्यांना घोडं बनवतो. येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. तुकोबाराय म्हणतात बाकीची जी आहे ना ती सगळी घोडी बनलेली आहेत, बापुडी झालेली आहेत. अहंकाराने त्यांना बापुडं बनवलंय, घोडं बनवलंय. सगळ्यांच्या वरती बसलेला आहे अहंकार. शूर जो असतो तो घोड्यावर बसतो, आणि जर शूर मनुष्य नसेल तर मग अहंकार त्याच्यावर बसतो आणि त्याला घोडं बनवतो. पूर्वीच्या काळामध्ये प्रवासाकरता घोडी असायची, गाड्या नव्हत्या. लोकांच्याकडे काय असायची? घोडी असायची. आणि मग त्या घोड्यावरती तो बसलेला आहे, तो स्वतः तर बसायचाच, पण त्याचं सगळं ओझं त्या घोड्यावर. आणि मग घोड्याला जिकडे नेल तिकडे त्या घोड्याला जावं लागतं. तसं अहंकाराला आपण जिंकलं तर आपण शूर, नाहीतर अहंकार आपल्याला घोडं बनवतो. अहंकार आपल्यावर ओझं टाकतो आणि अहंकार आपल्याला जिकडं म्हणेल तिकडं घेऊन जातो. आपल्यावर जे ओझं आलेलं आहे सगळं ते कोणामुळं आलेलं आहे? देहाचं ओझं. मी देह म्हणलं की आलं सगळं देहाचं ओझं. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आचार्यांनी हे सगळं अध्यास सांगितलं आहे पहिल्यांदा सुरुवातीला. त्या अध्यासामध्ये पहिल्यांदा मम अध्यास, नंतर अहम अध्यास. स्थूलोहम, कृशोहम, मुकोहम, बधिरोहम इति देहधर्मान अध्यासती म्हटलं. कानोहम, मुकोहम, बधुरम देहधर्माचा अध्यास करतो. पहिल्यांदा मी देह, मग इंद्रिय धर्माचा अध्यास. मी काना आहे, मी बहिरा आहे, मी मुका आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी स्थूल आहे, मी पुरुष आहे. हा देहधर्माचा अध्यास. नुसता आपल्या देहाचा अध्यास नाही, इतराच्या देहाचा अध्यास करतो. पुत्र भार्यादिषु विकलेषु सकलेषु अहम एव विकलो सकलो वा इति बाह्यधर्मान आत्मनी अध्यस्यती. दुसऱ्याचं ओझं घ्यायला सुरुवात करतो. पहिलं तर आपलं ओझं, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी विद्वान आहे, आणि नंतर मग हे माझे आहेत.
अर्जुन महाराजांना दुःख झालं ते कशामुळे झालं? या देहाशी म्हणे मी पुत्रदारा धन माझे, किंवा स्वदेहा नाम अर्जुनु परदेहा नाम स्वजनु संग्रामा नाम मलिनो पापाचारो. सगळ्यांचं डोक्यावर घ्यायला लागला अर्जुन. काही काही लोक जे आहेत दुसऱ्यांचं आपल्या डोक्यावर घेतात. घरातल्या लोकांना म्हणतात मी आहे म्हणून तुम्ही चांगलं चुंगलं खाताय. आमचे गुरुवर्य म्हणायचे, वैद्य महाराज म्हणायचे, तू जाऊन बघ याच्यापेक्षा चांगलं खात. मी आहे म्हणून चांगलं चाललंय, काही नाही, कोणाच्या वाचून कोणाचं अडत नाही. विनाकारण सगळ्यांची सेवा करावी, कर्तव्य म्हणून आपापल्या वाट्याला सगळं कर्तव्य करावं, पण विनाकारण ओझं घेऊ नये. ते घोड्यावर बसलेला मनुष्य होता, घोड्याला खायला एक मोळी घेतलेली होती, पण काही अंतर चालून गेल्यानंतर म्हटला मी बसलो ते बसलो, आणि घोड्याची मोळी घोड्यावर ठेवली. घोड्यावर बसल्या बसल्याच त्यांनी मोळी आपल्या डोक्यावर घेतली. त्याला असं वाटतंय मी घोड्याचं ओझं कमी केलं. शेवटी घोड्यावरच ओझं असतं, म्हणून ओझं घेऊ नये. अहंकार आपल्यावर ओझं टाकतो, अहंकार आपल्याला नाचवतो, पांगळ करून टाकतो. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. बैसलो जयावरी सैराट ते जाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. खेतिता कुंप काटे कुंठ दरडी न पाहे, खेतिता कुंभ काठी कोणी दरडी न पाय. आधार नाही कोणी मज बाप ना माय, आधार नाही कोणी मज बाप ना माय. आधार नाही कोणी मज बाप ना माय, आधार नाही कोणी मज बाप ना माय. जाते हो दान करा जाते पंढरपुरा, जाते हो दान करा जाते पंढरपुरा. जाते होतान करा जाते पंढरपुरा, जाते होतान करा जाते पंढरपुरा. पांगळ केलं अहंकाराने. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. अहंकार ओझं टाकतं सगळं. देहाचं ओझं टाकलं, स्थूल देहाचं की जन्म मरण मागं लागलं. सूक्ष्म देहाचं ओझं टाकलं की त्या ठिकाणी सुखदुःख मागं लागले. कारण देहाचं ओझं टाकलं, अज्ञान मागं लागलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बापूड बनवतो, दीन बनवतो. वास्तविक पाहता ज्ञानोबराय म्हणतात हा परमात्माची परी दुसरा. अहंकार निद्रा निदसुरा मनोनी स्वप्नाची या ओर वारा संतोषे शिनी. म्हणून बापूड बनवतो. अहंकारामुळे मनुष्य दीन बनतो. अहंकार माणसाला नाचवतो. आता महादेवांचं स्थान आहे. रामायणामध्येच त्या दक्ष प्रजापतीचं चरित्र आलंय. दक्ष प्रजापतीने यज्ञ केला. यज्ञ केला, सगळ्यांना बोलवलं, फक्त भगवान महादेवांना नाही बोलवलं. का नव्हतं बोलवलं? अगोदर थोडीशी गडबड झालेली होती. दक्ष प्रजापतीला प्रजापतीचा अध्यक्ष बनवलं ब्रह्मदेवाने, आणि म्हणून तो अभिमानी झाला. बड अधिकार दक्ष जब पावा. तिथे तुलसीदास महाराजांनी म्हटलंय की जगामध्ये असा मनुष्य सापडणार नाही, पदवी प्राप्त झाली आणि अहंकार आला नाही. अहंकारी झाला. मोठा विजय उत्सव ठेवला. त्या उत्सवात सगळे देवदेवता आले. भगवान महादेव आले आणि ब्रह्मदेव आले होते. विष्णू नव्हते आले, भगवान विष्णू नव्हते आले. सगळे लोक आले आणि दक्ष प्रजापतीचं आगमन झाल्यानंतर सगळे उठून उभे राहिले
सगळ्यांनी नमस्कार केला. दक्षाने कोणी नमस्कार केला इकडे बघितलं नाही, कोण कोण करत नाही तिकडे बघितलं. अभिमानी माणसं. कोणी नमस्कार केला ह्याच्याकडे बघत नाही, कोणी नाही केला त्याच्याकडे लक्ष देत. आणि लक्षात आलं 2 जण उठले नाहीत. एक ब्रह्मदेव, आता ब्रह्मदेव माझे पिता आहेत, जाऊ द्या. पण भगवान शंकर उठले नाही म्हणून दक्ष प्रजापतीला इतका राग आला. अहंकारी मनुष्य. आणि रागाच्या भरामध्ये दक्ष प्रजापतीने भगवान महादेवांची निंदा केली. असेत तसेत, स्मशानात राहतात काय, सर्पच घालतात काय, विभूतीस लावतात काय. पण भगवान महादेवाने काहीच नाही बोलले बरं का. कारण निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही. आपल्या आत्मस्थितीमध्ये रमणार आहे. जो स्तुती करतोय ना त्याला दोरीवर फुलाची माळ दिसते, आणि जो निंदा करतोय त्याला दोरीवर साप दिसतोय. खरं तर सापही नाही, फुलाची माळ नाही, दोरीच आहे. परमात्मा स्वरूपच आहे. म्हणून जो निंदेते नेघे, स्तुती न श्लाघे, आकाशा नलगे लेपू जैसा. दक्षाला अहंकार आहे म्हणून दक्षाला मरावं लागलं. विठ्ठल विठ्ठल मग या अहंकाराला जिंकायचं कसं? कारण अहंकार फार विचित्र आहे. हो, मी देह आहे जसा अहंकार आहे, तसाच मी ब्रह्म आहे हा सुद्धा अहंकार आहे. शुकाचार्यांचं वर्णन आलं. शुकाचार्य आईच्या पोटात 12 वर्ष राहिले, बाहेर आले आणि शुकाचार्य सरळ वनाच्या दिशेने गेले. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुस्तम सर्वभूत हृदयम मुनिमान तोस्मी. शुकाचार्यांचं वर्णन करताना असं वर्णन केलं, यम प्रव्रजंतम, आल्याबरोबरच वनाच्या दिशेने निघाले. अनुपेतम, उपनयन सुद्धा झालेलं नाही, कारण उपनयनाची त्यांना गरज नाही. अपेत कृत्यम, कृतकृत्य झालेले आहेत. व्यास महर्षी मागे. शुकाचार्यांना हाक मारल्याबरोबर झाडं व द्यायची. बघा, आपण हाक मारल्यावर शेजारी व देत नाही. शुकाचार्यांना हाक मारल्याबरोबर झाडं व द्यायची, कारण त्यांचा बोध व्यापक झाला होता. समोर काही अप्सरा स्नान करत बसल्या होत्या. शुकाचार्य तिथून तसेच निर्वस्त्र गेले. व्यासमहर्षी आल्यानंतर अप्सरांनी कपडे सावरले. व्यासमहर्षी थांबले, त्या अप्सरांना विचारलं, मी तुमच्या आज्याच्या स्थिती मजका लाजती देवांगना. मी तुमच्या आज्यासारखा आहे. तरुण ताटा मुलगा माझा गेला, तुम्ही कपडे आवरली नाही, तुम्ही तशाच पोहत बसल्या, आणि मी आल्यानंतर मात्र कपडे सावरता, संकोच करता. का बरं? तुमचा मुलगा आम्ही पाहायला जात असताना त्याच्या डोळ्याकडे पाहिले, त्याच्या दृष्टीत आम्हाला स्त्री पुरुष भेद दिसला नाही. तुमच्यात तो आहे म्हणून आम्ही कपडे सावरले. तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा मोठा आहे, श्रेष्ठ आहे, असं त्या अप्सरांनी म्हटलं आणि शुकाचार्यांनी ऐकलं. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. आणि त्याच्यामुळं अभिमान लागे शुकाचे पाठी, अभिमान लागे शुकाचे पाठी, अभिमान लागे शुकाचे पाठी, अभिमान लागे शुकाचे पाठी. व्यासे उपराठी दृष्टी केली, व्यासे उपराठी दृष्टी केली, व्यासे उपराठी दृष्टी केली. अभिमान निर्माण झाला. जनक भेटीशी पाठविला तेने अभिमान नाने खोटे केले. अहंकाराला जिंकणं कठीण आहे. म्हणून महाराज म्हणतात, ये रकायती बापुडी किर अहंकाराला जिंकण्याकरता जी काही साधना करावी, बरेच वेळेला ते साधना सुद्धा अहंकार वाढवते. निळोवरायांचं प्रसिद्ध उदाहरण आहे, वचन आहे, यज्ञ यागे स्वर्ग भोग आडियती करिता तपे नित्यानित्य ज्ञाने करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. हे अभिमान असा आहे. ज्ञानोबा म्हणतात, नवल अहंकाराची गोठी
विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे असं गचुंडीच धरतो. सज्ञानाला पैंज देऊन त्याला धरतो. ज्ञानी माणसाला, अज्ञानी माणसाला एवढा अहंकार नसतो, पण ज्ञानी माणसाला काय होतो? अहंकार. म्हणून जे साधन करावं ते अहंकारालाच कारणीभूत होतं. मग अहंकार घालवायचा कसा, त्यासाठी उपाय सांगतात तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पण ऐशा नावे, 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 पण ऐशा पण नावे, ऐशा नावे, पण ऐशा नावे, पण ऐशा नावे, पण ऐशा नावे. देवधरी देतो भावे, देवधरी देतो भावे, येरा काय ती बापुडी, येरा काय ती बापुडी, देवधरी देतो भावे, देवधरी देतो भावे, येरा ती बापुडी, काय ती बापुडी, पण आईच्या नावे, देव धरी जोत देव धरी जोत भावे, देव धरी जोत भावे, गेरा आईच्या नावे, देव धरी जोत भावे, देव धरी जोत भावे, देव धरी जोत भावे, भावे, भावे. पण ऐशा नावे, देव धरी जेतो भावे. अहंकाराला जिंकण्याचे अनेक उपाय ज्ञानोबारांनी उपाय सांगितलाय. हा विचारोनी अहंकारू सांडीजे, मग आस्तीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. पण हा सगळ्यांना झेपणारा मार्ग नाही विचाराचा, किंवा विचार करण्याच्या अगोदर सुद्धा भगवंताची भक्ती पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही पण करा. पण शब्दाचा अर्थ आहे प्रतिज्ञा. कोणती प्रतिज्ञा करायची? आयुष्यभर त्याचं तोंड बघणार नाही, अशी नका करू बरं का. त्याला खाली मान घालायला लावेल अशी नका करू. वाईट प्रतिज्ञा करायची नाही. लोक कशाचाही अभिमान आहे. माझ्यासारखा वाईट कोणी नाही म्हणतो, ह्याचाही अभिमान त्याला. पण जर करायचं असेल ना जीवनात, एक पण करा. बाकीचे पण काय उपयोगाचे नाही. पण ऐशा नावे, कोणता पण करायचा? देव धरी जेतो भावे, मी देवाला भावाने धरील अशी प्रतिज्ञा करा. देवाला मी धरीन. आणि देवाला धरायचं असेल तर कशाने धरता येतं? भावाने. कोणत्या भावाने? चुलत भावाने का मावस भावाने? प्रेमाने. प्रेमाने मी देवाला धरीन, कारण प्रेमामध्ये फार मोठी शक्ती आहे. मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्यांचे बाळ. एवढा प्रभू भावे, भावामध्ये फार मोठी शक्ती आहे.
अनेक भक्तांनी भावाने देवाला धरलं. विठ्ठल विठ्ठल अनेक भक्तांनी भावाने देवाला धरलं. भगवान महादेवांच्या बाबतीत तर आणखीन सोपं झालेलं सगळं. तुकोबारांचा अभंग आहे, देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. कैलासाशी नेला भिल्ल पानेडी वैसला. चोरे पिंडी दिला पाव तया पूजने धावे देव. ते कनकदास नावाचा भक्त होता भगवान महादेवांचा. काही त्याला माहिती नव्हतं, जंगलात राहत होता, पण भावाने त्याने देवाला धरलं. म्हणून भाव हा श्रेष्ठ आहे. अनेक भक्तांनी भावाने देवाला धरलं. आणि देवाला एकदा का भावाने धरलं, मग देव आपला अभिमान नष्ट करतो. आपल्या भक्ताचा झालेला अनुभव देवाला अभिमान त्या ठिकाणी सहन होत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. आता भागवतात आपल्या रामायणातच कथा आली. रामावताराची कारणं सांगताना एक कारण सांगताना भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं, एकदा नारद मुनींनी देवाला शाप दिला आणि म्हणून देवाला अवतार घ्यावा लागला. नारद मुनींनी शाप दिला असं म्हटल्यानंतर पार्वती माता आश्चर्यचकित झाली. हो, गिरिजा चकित भई असं वर्णन केले. कारण कवन शाप मुनी दीना का अपराध रमापती कीना म्हणते. नारद विष्णू भगत पुनी ज्ञानी. नारद महर्षी म्हणजे विष्णू भक्त आहेत, ज्ञानी आहेत, माझे गुरु आहेत. आणि त्यांनी भगवंताला शाप दिला. असा कोणता अपराध भगवंतांनी केला? तेव्हा भगवान शंकरांनी महादेवाने सांगितलंय, नारद महर्षीलाच एकदा अभिमान निर्माण झाला. हिमालयामध्ये गेले, तिथे तप केलं. इंद्रदेवाला वाईट वाटलं म्हणून इंद्रदेवाने अप्सरा पाठवल्या, कामदेवाला पाठवलं. पण नारद महर्षींनी काही विचलित झाले नाही, त्यांना रागही आला नाही. आणि म्हणून नारद महर्षी हे सांगण्याकरता महादेवांच्याकडे आले. नारद महर्षी फार चेहरा आनंदी दिसतोय. माणसाला लगेच सांगावं असं वाटतं. बघा, माणसाने खरं सत्कर्म सांगू नये. सत्कर्म सांगितलं तर ते नष्ट होतं. म्हणजे इथं माईकमध्ये सांगितलं, आज यांची पंगत झाली, पंक्तीचं पुण्य गेलं. पण सांगितल्याशिवाय देत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण ते सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण सांगतो. नाही तुम्ही बंद करताल सांगायचं. नारद महर्षींना भगवान शंकर म्हटले, मला सांगितलंय ना, सांगितलं ठीक आहे, आता हे देवाला सांगू नका, देवाला आवडत नाही असलं. मनातले मनात म्हटले, बघा माझा मोठेपणा यांना सण होतोय का? मी कामाला जिंकलं, मी क्रोधालाही जिंकलं. यांनी तरी कामाला जिंकलं पण क्रोधाला मी तर कामाला जिंकलं पण यांनी कामाला जाळून टाकलं क्रोधामुळे. मी क्रोधालाही जिंकलंय. उचलली विनान गेले भगवान वैकुंठामध्ये. नारायण नारायण. नारद महर्षी आज खुशी झालेली दिसते, काय प्रसन्न झालेले असतात, काहीतरी घटना घडली वाटतं. नाही नाही देवा, तुम्हाला सगळं कळतं. सगळं नाही, तुम्ही सांगा. देवाने काढून घेतलं. मग अभिमानासहित म्हटले, देवा ही तुमची सगळी कृपा आहे, पण असं असं घडलं. देवाच्या लक्षात आलं, वरून वरून म्हणतोय तुमची कृपा आहे, पण आता अभिमान निर्माण झाला. आताच ऑपरेशन केलेलं चांगलं आहे. मुठी गाठ जर झाली तर आणखीन मग त्रास होईल. मग भगवंतांनी काय केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माया नगरी बनवली. विश्वमोहिनी नावाची कन्या, तिचं स्वयंवर, शीलदेवी राजा. नारद महर्षी गेले आणि तिचा हात बघितल्यानंतर नारद महर्षीला वाटलं आता ती माया असल्यामुळे तिच्या हातावर रेषाशी होती. हिचा जो पती असेल तो त्रैलोक्याचा नायक होईल.
नारद महर्षी म्हटले चांगली संधी आली आपल्याला. लगेच देवाकडे आले आणि म्हटले देवा तुमचं रूप मला द्या. भगवान म्हणायला लागले आता माझं रूपच मागायला लागलं. रूप नसता मागायचं, स्वरूप मागितलं तर मी देईल, रूपच मागतो. त्या हिंदी कथाकार त्यांनी असं लिहिलंय, देव विचार करायला लागले ह्याला बंदर बनवू का सुंदर बनवू. म्हणजे सुंदर बनवलं तर जन्मभर बंदर बनेल, आणि आता जर बंदर बनवलं जीवन सुंदर होईल. विठ्ठल विठ्ठल देवाने बंदर बनवून टाकलं. म्हणजे वरचा चेहरा जे वानराचा दिला आणि खालचा आपलं शरीर दिला. मला सांगायचं अहंकार घालवला. अभिमान नाही तुका म्हणे त्याशी, नेदी आणि काशी धरू देव. म्हणून देव धरी जे तो भावे. आणि एकदा अभिमान गेला जीव परमात्मा स्वरूप होतो आणि त्याची कीर्ती होते शेवटच्या चरणाचा. तुका म्हणे जावे जावे, तुका म्हणे जावे जावे, तुका म्हणे जावे जावे, तुका म्हणे जावे जावे. सत्कृतीने भरवे, सत्कृतीने भरवे भरवे. किरकायती बापुडी बापुडी, किरकायती बापुडी. सत्कृतीने भरवे, सत्कृतीने भरवे भरवे. किरकायती बापुडी बापुडी, किरकायती बापुडी. किर अहंकाराची घोडी, किर अहंकाराची घोडी घोडी. किरकायती बापुडी, किरकायती बापुडी. किर अहंकाराची घोडी, किर अहंकाराची घोडी घोडी. किरकायती बापुडी बापुडी, किरकायती बापुडी. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, रखुमाई, विठोबार कुमाई, विठोबार विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार 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 कुमार कुमार, विठोबार कुमार, विठोबार मधलं भजन जे आहे ते श्रोत्यांच्या करता आहे बरं का. भजन झालं पण एकाने टाळी वाजवली नाही. मागचे मला सगळे दिसतात. आता टाळकरी फक्त टाळी वाजवणार नाही, यांची टाळी ऐकायची आणि ह्यांचं भजन ऐकायचं आपल्याला. बघू किती आवाज येतोय. प्रत्येकाने आपापल्या शेजारी बघा, नीट बसा पहिल्यांदा. हो, अर्धे तर झोपायला लागलेले आहेत. थंडीचे दिवस आहेत आणि वेळ आहे 9 ते 11. ह्याच्यात सुद्धा आता बदल पुढं करावा लागणार आहे की नाही. सर्वांनी भजन करायचं आहे. विठ्ठल 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 वाजवा ना थोडा. मागचे म्हणा टाळी वाजा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अजून हात वर नाही घेतले बरं का काही नाही, अजून तोंड उघडलंच नाही काही, थंडी असल्यामुळे. पण तोंड उघडायला काय फरक पडतो.
परत एकदा विठ्ठल 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 विठ्ठल. अजून काही तोंड उघडलं नाही बरं का, मला दिसतंय मागचं सगळे तोंड उघडतील तेव्हाच मी थांबणार आहे. मग तुम्हाला बघा किती वेळ करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. मला अर्ध पुण्य मिळेल ना तुमचं. तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे, माणसाने सत्कीर्तीने जगावं. काही माणसं जिवंत असून मेल्यासारखे आणि काही जरी गेली तरी जिवंत आहेत. कीर्तीने मनुष्य जगत असतो. किती दिवस जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. तुकोबाराय वैकुंठाला गेले, ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. आजही आपण त्यांचं नाव घेतो, कारण उभारीला ध्वज. पूर्वरे भगवान बाबा या ठिकाणी गेले, आजही आपण त्यांचं स्मरण करतो. का? त्यांनी कीर्ती केली. या परिसरातल्या गावामध्ये आता खूप चांगल्या सोयी झालेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर हे संस्थान म्हणजे तसं नदीच्या अलीकडं, इकडे यायचं म्हणजे दिव्यच करून यावं लागतंय. अशा ठिकाणी बाबा राहिले आणि परिसरातल्या गावामध्ये त्यांनी परमार्थाचा प्रचार प्रसार केला. आज आपण जे टाळ वाजवतोय, जेवढी लोक येतात, नामस्मरण करतात, चिंतन करतात, ही सगळी त्यांची कृपा आहे. ठीक आहे. त्यांनी तपश्चर्या केली आणि म्हणून आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले. म्हणून तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे, येर कायती बापुडी किरहंकाराची जोडी. भगवान परमात्मा करो आपल्या जीवनामध्ये तसा भाव निर्माण हो. भगवान परमात्मा आपल्या हृदयात सर्वांच्या येऊ. आपल्या जीवनातला हा देहांकार नष्ट करून सगळे जीवन सर्वे भवंतो सुखिना सर्वे संतो निरामया. ज्ञानेश्वर या ठिकाणी बाबांच्या नंतर गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या आग्रहाने, त्यांच्या प्रेमाने त्यांच्याजवळ बसून आम्हालाही शिकण्याचा काही योग आला. काही दिवस महापुरुषांची आज्ञा म्हणून चिंतन सेवा करायची. वास्तविक पाहता मी तिकडे गुरु पिंपरीला रामकथा चालली 2 ते 5. थकवा आला होता मला, पण इथं आल्यानंतर तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहिला. मी ठरवलं होतं 1 तास बोलायचं, पण आनंद वाटला, कारण एवढे गुणीजन मंडळी, सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. आणि आपलं संस्थान तसं पाहायला गेलं तर या नदीच्या या बाजूला असून सुद्धा तुम्ही सगळे एवढे येत आहेत. आमचे महाराज या ठिकाणी राहतात, बळीराम महाराज ना, दत्ता महाराज, आणि मुलांना शिकवतात, चांगले संस्कार देतात. खूप आनंदाची गोष्ट आहे बरं का. हे फार महत्त्वाचं आहे. मी काल त्या नेरला गेलो होतो, श्याम महाराजांचं गाव. हे उद्या परवा कीर्तन आहे त्यांचं, उद्याचं आहे कीर्तन. त्यांचे बंधू आहेत त्या नेरला. मला त्यांनी सांगितलं गावातली जवळजवळ 150 मुलं रोज गीता म्हणायला येतात, मुलं आणि मुली. आणि त्यातल्या जवळ 25-30 मुलांनी गीता मुखोद्गत केलेली आहे. रोज गावात हरिपाठ होतो, परंपरेचा चालू आहे. काही याची गरज आहे. मुलांच्यावर संस्कार देणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सप्ते होतात मोठे मोठे, पण केवळ सप्ते मोठे मोठे झाले पाहिजेत, मोठी मोठी मंदिरं झाली पाहिजेत, पण त्याच्याबरोबर हाही विकास होणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं, गावात संडासं नाही, गावात जायला रस्ते नाही, गावात नीट शाळा नाही, आणि अभिमानाने सांगतात आम्ही 5 कोटीचं मंदिर बांधलं, आणि या गावातून 1 कोटी आणले आणि त्या गावातून 1 कोटी आणले. देऊ नये असं नाही,
श्रद्धा आहे, प्रेम आहे, करा, चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर मुलं घडली पाहिजेत, माणसं घडली पाहिजेत आणि गावचा सुद्धा विकास झाला पाहिजे असं मला वाटतं. माझं एक प्रामाणिक मत आहे. कदाचित ते चुकीचं असू शकेल, पण खरं महत्त्वाचं आहे मुलांच्यावर संस्कार देणं. म्हणून या ठिकाणी अशी, या भागामध्ये अशी संस्थानं आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. मुलांना शिक्षण दिलं जातं, संस्कार दिलं जातं. म्हणजे हा मराठवाड्यातच जास्त आहे बरं का. मला खंत वाटते, मी पुणे जिल्ह्यातलं, आमच्या तिकडं काही संस्थानं नाहीत, त्यामुळे अशी संस्कार केंद्रसुद्धा नाहीत. तुमच्या या भागामध्ये खूप संस्थानं आहेत आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य घडतं. हां 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 पुळंदी आळंदी आमच्याकडे तेवढं चांगलं आहे. म्हणून अशी सेवा भगवंताने आपल्या सर्वांच्याकडे करून घ्यावी अशी प्रार्थना देवाला करूया, भगवान बाबांना करूया. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पुरवेना. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.